टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी दीपक दत्तात्रय खुले यांच्या शेतामध्ये मोगड्यासाठी गेलो होतो। तर त्या ठिकाणी मोगडत असताना सीमा खोले आणि त्यांच्या संग 5-6 जण लोक आले। त्यांनी मला जातीवाचक शिवी दिली आणि ट्रॅक्टरवरून खाली वळवलं। अवघड जागेवर पिरगाळलं पोटामध्ये लाथा बुक्की हाणून खूप मारहाण केली आणि जातीवादी खूप घाणघाण शिवी दिली। त्यानंतर मी बीडला 2 दिवस हॉस्पिटल आलो। 2 दिवस सिव्हिलमध्ये ॲडमिट राहून गावाकडे जाऊन पुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे नाटे व्हिडिओ गोळा करून त्यांनी सांगितले की आमच्यावर गुन्हा का दाखल केला। त्यामुळे ते मला खूपच दबावामध्ये आणायला लागले। आता काय मागणी आहे? आता अशी माझी मागणी आहे की मीडियावाल्यांनी जे खोटे नाटे व्हिडिओ ते पाठवत आहेत त्यांनी फक्त मीडियावाल्यांनी खोटे नाटे व्हिडिओ असल्यामुळे जे माझी आब्रू जात आहे विनाकारण, ती आब्रू जाण्यासाठी मीडियावाल्यांनी पूर्ण चाणक्याने ते व्हिडिओ चेक करून ती चौकशी करूनच ती माझी बदनामी थांबावी। पोलीस प्रशासनाकडे काय मागणी? पोलीस प्रशासनाकडे मी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला, पण अजून पोलीसवाल्यांनी त्या समोरच्या व्यक्तींना त्यांच्यावर आरोपीला कुणालाही अजून ताब्यात घेतलेलं नाही। अटक करण्याची मागणी. माझी इच्छा आहे त्यांच्याकडे पोलीस स्टेशन त्यांना तात्काळ अटक करावी आणि मला शिवीगाळ जे करतील घरी येऊन किंवा वाटण दिसले तर माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी पोलीस स्टेशन त्याची मी रीतसरप्रमाणे आक्रमणाचा करार करून जमीन करण्यासाठी घेतली होती। कारण की मला काय आमच्या खानदानी आमच्याकडे जमीन नाही। जमीन नसल्यामुळे मी ती माझं जीवित भागण्यासाठी लेकरा बाळांसाठी मी ती जमीन करायसाठी मी दीपक दत्तात्रय खुले यांच्याकडून लिहून घेतली आक्रमणाच्या करारावर, परंतु त्यांनी मला तिथे आले खूपच हानीमार केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।